नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. पुन्हा नरेंद्र मोदींनी अमेरिकेसमोर शरणागती पत्करली का? हा प्रश्न आहे सर्वांसमोर. कारण सरकार 2 बिलासाठी अतिशय आतुरतेने लोकसभेमध्ये बिल पास करण्यासाठी प्रयत्नरत होते. एफ-सी-आर-ए अमेंडमेंट बिल, एफ-सी-आर-ए संशोधन प्रस्ताव 2026 आणि डिलिमिटेशन बिल. डिलिमिटेशन हे संवैधानिक संशोधन असल्यामुळे 2/3 त्याला मतदान पाहिजे, जे सरकारकडे कुठूनही होत नव्हतं. त्यामुळे सरकार छटपटत आहे. पण एफ-सी-आर-ए हे सिंपल मेजॉरिटीने पास होणार आहे. सरकारकडे 319 सीट्स आहेत. 277 पेक्षा भरपूर जास्त. तेव्हा एफ-सी-आर-ए बिल जशी बाकी बिलं सुद्धा या हल्ल्या-गुल्ल्यात पास झाली आणि एक तर बिल चुकीच्या प्रकारे पास झालं. नवीन परंपरा, अतिशय घाणेरडी परंपरा मी म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं बिल, सिंपल प्रस्ताव होता, तो पास झाला असता. पण त्याला त्यांनी फायनान्स बिल म्हणून पेश केलं. फायनान्स बिल हे वित्तीय मामल्याचं बिल असतं. अर्थ मामल्याचं, आर्थिक मंत्रालय, अर्थ मंत्रालयासोबत जोडलेलं. पण 2014 मध्ये असाच त्यांनी एक वेळा प्रयत्न केला, सुमित्रा महाजन स्पीकर असताना. हेच बिल, असंच बिल त्यांनी त्यावेळेला फायनान्स बिल म्हणून पास केलं आणि मग त्यावेळेला ताई भयानक चिडल्या होत्या. आणि ताईला समजावण्यासाठी सगळी बीजेपीची सगळी सीनियर लोकं घरी येऊन समजावत होती, की चुकी झाली, याच्यापुढे आम्ही होऊ देणार नाही. ताईंनी सांगितलं, की काही परंपरा आहे, मी स्पीकर आहे, माझ्या नावावर तुम्ही किती करणार? पण आता जे स्पीकर साहेब बसले आहेत, त्यांना काहीही त्या बाबतीत परंपरेचं काही घेणं-देणं नाही. त्यामुळे सत्ता पक्षाने सांगितलं, की "अरे बाबा, जजेस वाढणार म्हणजे खर्च वाढणार." त्यामुळे त्याला वित्त बिल म्हटलं. अरे मग प्रत्येकच बिल वित्त बिल असेल किंवा आर्थिक मामल्याचं बिल असेल. कारण प्रत्येक बिलामध्ये खर्च वाढतोच ना, बिना खर्चाचं बिल कुठलं आहे? जेव्हा तुम्ही अशा घनघोर षडयंत्र करू शकता, मग एफ-सी-आर-ए बिल सिंपल मेजॉरिटीने पास करून घ्यायचं. आणि ते झालं असतं. पण माशी कुठे शिंकली? अमेरिकाने जबरदस्त दंड केला. अमेरिकेचे कित्येक खासदार भारत सरकारला त्यांनी वॉर्निंग दिली, की हे तुम्ही चुकीचं करताय आणि आम्ही हे होऊ देणार नाही. ख्रिश्चन समाजावर अन्याय आहे. मग आपल्याकडे काही छिछोरे लोक आहेत, हे दल, ते दल, भाजपचंच आउटफिट. ते मोठे टीव्ही समोर म्हणतात, की अमेरिकेला आमच्या आंतरिक व्यवस्थेत दखल देण्याची गरज नाही. हे आमचे देश आहे. अरे पण बाबा बावळट, तुझ्या बोलण्यामुळे थोडी होणार काही. ज्याला बोलायला पाहिजे तो तर तिथं नतमस्तक होतो. राम माधव अक्षरशः अमेरिकेत जाऊन बोललेत ना. अमेरिका जे म्हणतं ते आम्ही करतोय ना, आता का तुम्ही आमच्याबद्दल नाराज? का एवढे टेरिफ लावता? तुमची प्रत्येक बाब आम्ही मानत आलो आहे ना. हे रेकॉर्डवर आहे. त्याचे व्हिडिओ आहेत मार्केटमध्ये. या बिलवर काय प्रॉब्लेम आहे? हे जे अंधभक्त आहेत किंवा हे मूर्ख आहेत, एक मूर्खांची ब्रिगेड आहे या देशात. ते सारखं हेच म्हणतात, की एफ-सी-आर-ए अमेंडमेंट बिल पास व्हायला पाहिजे. कारण विदेशातनं धर्मांतरासाठी पैसा येतो. त्या पैशावर अंकुश मारण्यासाठी, ठेवण्यासाठी हे बिल आहे. हे मूर्ख बनवतात. एफ-सी-आर-ए बिलच, ओरिजिनल एफ-सी-आर-ए बिलच ते आहे. विदेशातनं कोणीही आपल्या देशात पैसा देऊ शकत नाही, जोपर्यंत त्याचं एफ-सी-आर-ए रजिस्ट्रेशन होत नाही. ते रजिस्ट्रेशन आर करतं. आर रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर त्या संस्थेची पूर्ण शहानिशा करतं. त्यानंतर पैसा देणाऱ्या संस्थेची शहानिशा करतं आणि तो पैसा कशासाठी आला याची शहानिशा करतं. त्या पैशाचा नीट विनियोग होतो की नाही याची शहानिशा करतं आणि जर विनियोग झाला नाही, तर रजिस्ट्रेशन कॅन्सल करतं. त्यांना ब्लॅकलिस्ट करतं. काही लोकं अरेस्टही होतात. त्यांना 3 वर्षाच्या सजेची प्रावधान पण आहे जुन्या बिलामध्ये.
हे सगळं करत आहेत. बऱ्याच लोकांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं सरकारने. मग हे सगळं असताना नवीन अमेंडमेंट बिल कशासाठी? हे अमेंडमेंट बिल जे आहे, याच्यासाठी घातक मानलं जातं. यात त्यांनी सांगितलंय 3 वर्षाची सजा 1 वर्षावर आणली. लोकांना खुश करण्यासाठी. पण तुम्ही जर याच्यात काही गडबड करताना सापडला, तर तुमची संस्थाच सरकार ताब्यात घेईल, हे अमेंडमेंट आहे. आणि यासाठी सगळ्या जगातनं भारताला विरोध आहे. 100-100 वर्षात जुन्या कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत ख्रिश्चन समाजाचे. जैन समाजाच्या मोठमोठ्या धर्मशाळा आहेत. जैन समाजाचे हॉस्पिटल्स आहेत, कॉलेजेस आहेत. शीख धर्माचे मोठमोठ्या संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत. तसं पाहिलं तर शिक्षण आणि स्वास्थ्य यावर या देशात अल्पसंख्याकांनी जेवढं काम केलं, तेवढं बहुसंख्याकांनी केलं नाही. बहुसंख्याकांनी फक्त अल्पसंख्याकाच्या केलेल्या त्या कामावर त्याचा उपभोग घेतला. तर आपण तर काही नवीन केलं नाही. त्यामुळे ज्या लोकांनी ती हॉस्पिटल बांधली, ती कॉलेजेस बांधली, त्याच्यावर कब्जा करण्याचा हा प्रकार आहे. आणि सरकार जबाबदारी काही नसतेच सरकारची. शिवराज सिंग जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा खरगोनला दंगे झाले. दंग्यात काही लोक अरेस्ट झाली. शिवराजनी त्यांच्या घरावर बुलडोझर चालवले, घरं पाडलीत. आता ती 8 वर्षानंतर सगळी सुटलेत. त्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही. मग सरकारने घरं पाडण्याची घाई का केली? त्यांची घरं आता कोण बांधून देणार? यावर कोणी बोलायला तयार नाही. ते बिचारे सुटले अल्पसंख्याक. त्यांना फक्त आपलं दुर्दैव पाहायचं आहे, कारण ते अल्पसंख्याक आहेत. आणि नालायकी सरकार सत्तेत बसलेली आहे. तर हा सगळा खेळ चालला असल्याने अमेरिकाने डोळे वटारल्यामुळे इकडे सटारली सगळ्यांची आणि हे बिल कॅन्सल केलं. बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीची मीटिंग झाली 2 दिवसापूर्वी. बिर्लाजींनी घेतली सोमवारी. त्यात बिर्लाजींनी सगळं डिस्कस केलं. पण एफसीआरए बिल आणि परिसीमन बिल हे दोन्ही बिलांचं काही जिक्र नव्हतं केलं. परिसीमन बिलाला 2/3 पाहिजे, 2/3 ते होत नाहीये. पण कुठे हे बिल ड्रॉप करण्यात एक खिळी तर नाही ना बीजेपीची. कारण डीएमके या बिलाचा फार भयंकर विरोध करत आहे, कारण तिथे बरेच ख्रिश्चन समाज आहे, त्यांचे वोटर्स आहेत ख्रिश्चन समाज. त्यामुळे डीएमकेला खुश करायसाठी की आम्ही हे बिल टाकलं, ड्रॉप केलं. ते ड्रॉप केलं अमेरिकेच्या धाकाने. पण नाव डीएमकेला सांगायचं, बा तुम्ही म्हणता म्हणून आम्ही ड्रॉप केलं. आणि शरद पवार पण विरोधात होते. तुम्ही म्हणता म्हणून शरद पवार तुमची आम्ही इज्जत ठेवली. आता फक्त परिसीमन मध्ये आमची इज्जत ठेवा, आम्हाला साथ द्या. 22 आणि 8 जवळ-जवळ 30 लोक एकत्र येतील. 319 त्यांच्याकडे आहेत आता. त्यात जर 30 वाढले, तर 349 होतील. 360 पाहिजे. मग काही लोकांना अब्सेंट ठेवून तुम्ही हाऊसची स्ट्रेंथ कमी करून काय 349 वर जिंकणार का? कारण डीएमके आणि समाजवादी पार्टी, हे आपलं शरद पवारची पार्टी, हे फार या परिसीमेवर इकडे-तिकडे तळ्यात-मळ्यात करतायत. मला एक डीएमकेनं सांगितलं, की आम्ही परिसीमनला सोबत नाही. पण मग एखादा खासदार हळूच म्हणतो, की आम्ही सोबत आहे. शरद पवार जेव्हा पंतप्रधानांना गेले, तेव्हा पंतप्रधान त्यांना बाहेर भेटायला आले. त्यांना आतमध्ये घेऊन आलं, पूर्ण इज्जत दिली. सगळे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार पार्टीचे 8च्या 8 पाहुणचार झोडून आले पंतप्रधानांच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात जाऊन. दुसरीकडे सुप्रिया सुळेच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये दिल्लीमध्ये 10 तारखेला पंतप्रधान जवळ-जवळ 40 मिनिटं बसले होते. या सगळ्या गोष्टींमुळे सरकार काही वेगळी खेळी खेळत तर नाही ना, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आमचं पण लक्ष आहे. जसं-जसं बातम्या येतात, जसं-जसं विश्लेषण पुढे येतं,
तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.